गुड मॉर्निंग बेंगळूरू मंदी ಹೆಂಗಿದ್ದೀರಾ ಆರಾಮಿದ್ದೀರಾ? आज होती सुट्टी म्हणताना मी केलं जरा उठायला वेळ. मग सकाळी उठलो, पाणी पिलो आणि बसलो थोडा योगासन कर. योगासन करून झाल्यावर मग थोडं प्राणायाम करावा म्हणलं. सुट्टी म्हणल्यावर मग आम्ही थांबतो होय. घातलं आणि पॅन्ट शर्ट निघालो बाहेर. बघा कसं दिसालो आहे, कमेंट करा कसं दिसालो आहे ते. मग थोडं क्रीम लावून घेतलं. मग म्हणलं भाऊ आवर. मग भाऊ पण आवरला आणि मग आम्ही निघालो बाहेर. मग बाहेर जाताना म्हटलं थोडं नाश्ता करून जाऊया. मग नाश्ता केलं, चपाती आणि भाजी होती, खाल्लं आणि निघालं बघा बाहेर. बाहेर निघताच बस आमची वाटच बघत होती. बसलं 30 लाखाच्या गाडीत आणि निघालं. मग आम्ही आलो जगन्नाथ मंदिरला. म्हणजे इथल्या बेंगळूरमध्येच एक जगन्नाथ मंदिर आहे. जसं सेम टू सेम जगन्नाथ पुरीमध्ये ज्या आहे ना, तसंच सेम टू सेम इथं पण आहे. मग इथं व्हिडिओ करायला तेवढं अलाउड नव्हतं. मग आपल्या हनुमान दादाचं तेवढं व्हिडिओ करून घेतलं. आतले व्हिडिओ त्यांनी करू दिलं नाही. मग आलो बाहेर. बाहेर बघतो तर काय, बापरे, एवढं मोठं मूर्ती आणि ते पण हनुमान दादाचं. हनुमान दादाला पाया पडून आम्ही आलो दुसऱ्या बसला. मग जे आम्ही कामाला आलतो ते काम काय झालं नाही. मग म्हटलं चला आता काय तर खाऊन घेऊया. माझ्या मित्राला थोडं कपडे घ्यायचं होतं आणि तसंच शॉपिंग पण करायचं होतं. मग आलो आम्ही इथं मार्केटमध्ये. कमेंट करून सांगा की हे कुठलं मार्केट आहे. कुठली पण वस्तू घ्या, फक्त 200च्या आत. मग असलं चान्स माझा दोस्त सोडतोय वय, गेला बघा घ्यायला. मग मला झालं तर भास. मी म्हटलं चल उसाचा रस पिऊया. मग उसाचा रस पिऊन मी निघालो आमच्या रूमकडं आल्यावर मला एवढी पाय दुखालती, कधी बेडवर जाऊन आणि कधी पडील. आणि गेलो आणि असं पडलो बघा. आणि आठवलं लगेच ग्राउंडला जायचं आहे. मग आटलं बूट आणि तयार झालो आणि ग्राउंडला जायला. हे काय आपलं चुकलेलं नाही म्हणलं. आलो ग्राउंडला. मग थोड्या सपाट्या मारल्या. मग सपाट्या झाल्यावर मारल्या जोर आल्या डिप्स, सिंगल हँड डिप्स. मग नंतर मारल्या थोड्या सायकलिंग एक्सरसाइज. मग थोड्या मारल्या उड्या मारून झाल्या म्हटलं स्टेप वर्कआउट झाल्यावर मग मारल्या स्लाईड झाल्यावर म्हटलं जंप. मग एवढं करून मी आलो रूमला आल्यावर झालं तर बस. मग थोडं खावं म्हटलं डाएट खाल्लो आणि आवरलो. मला जायचं होतं आमच्या कॉलनीच्या हनुमानला. मग निघालो बाहेर. आलो मी हनुमान दादाचं दर्शन घेतलं आणि मग जाऊया म्हणलं. मग येऊसपर्यंत काय, हे आमचे मेंबर सगळे बिझी होते उंदीर पकडायला. त्यात मी पण सामील झालो आणि त्या उंदीरला बाहेर पाठवलं. मिशन सक्सेसफुल झालं. पण माझा टास्क होता अजून अपूर्ण. म्हणताना पाणी पिलो आणि त्याला केलं पूर्ण. अशा तऱ्हेने माझा दिवस झाला कंप्लीट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.